मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि जे रूममध्ये असतात. तेवढ्यातच पिंकी सरबत घेऊन तेथे येते. तेव्हा सत्याला तेथून जाण्यासाठी आता लगेच जे सांगतो आणि म्हणतो माझी गाडी खाली आहे आणि त्या गाडीमधल्या बॅगासुद्धा खाली आहेत. तेव्हा आता पिंकीला खूप राग येतो की जे दादागिरी करतो की काय. त्यानंतर आता सत्या तेथून जातो. तेव्हा पिंकी आता त्याला सरबत देते. तर आता जे खूपच रोमॅन्टिक असं बोलू लागतो. तो पियू, तू माझी राणी आहेस, तू माझ्यासाठी सरबत घेऊन आलीस. तेव्हा आता पिंकी म्हणते, हे गप्प बसायचं, माझं नाव पिंकी युवराज धोंडे पाटील आहे. पटकन तो सरबत पिऊन घ्यायचा, आराम करायचा आणि इथून सुटायचं. तेव्हा आता तो म्हणतो, अगं मी तुला सोडून कसा जाऊ माझी राणी. तो म्हणतो, पियू मग तू एक घोट पे ना सरबताचा, म्हणजे त्या सरबताची गोडी वाढेल आणि मलाही छान वाटेल. असं म्हणून तो उभा राहतो. तेव्हा पिंकी म्हणते, जास्त नाटकं करायची नाही, आता नाही पाय दुखत का तुमचे, आणि माझ्या डोक्याचं दही करू नका. तेव्हा मी खूप मनापासून बोलतोय, फ्रॉम बॉटम माय हार्ट, असं म्हणून तो पिंकीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. सरबताचं ग्लास सारखं पुढे पुढे करत असतो. तेव्हा ते पाहून आता पिंकी जोरातच तो ग्लास बाजूला लोटते. तेव्हा आता त्यातून थोडा सरबत सांडतो. पिंकी म्हणते, हे काय करताय तुम्ही, पासून जरा लांबच राहायचं, जवळ येण्याचा प्रयत्न केला तर हे हातच तोडून टाकेन, असं आता पिंकी चांगलीच त्याला धमकावते. त्यामुळे जे हा खूपच घाबरतो. इकडे सुशीला म्हणते, या जेला घरात तर आणलं आहे, आता पुढे काय करावं कळतच नाहीये. तेव्हा ती म्हणते की आता बापूसाहेबांना विचारायलाच हवं, असं म्हणून ती त्यांना कॉल करणार असते. तेवढ्यातच आता छबी तेथे येते आणि म्हणते, अगं लक्ष्मीपूजनाची वेळ झालीये आणि तो माणूस अजून झोपला आहे. असं घरात कुणी झोपलेलं बरं दिसतं का लक्ष्मी यायच्या वेळी. तर सुशीला म्हणते, मला काय सांगतेस ते तुझ्या वहिनीला सांग ना. तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि म्हणतो, त्या बाहेरच्या माणसासाठी तू घरातल्या लोकांना वेठीस धरते. अगं तुझ्या सुनेबद्दल तो जे काही पण बोलतोय तरी तुला काहीच वाटत नाही. तुझ्या सुनेबद्दल अपशब्द वापरतोय तो. सुशीला म्हणते की ती या घरची सून आहे की नाही, पिंकी आहे की नाही, यातच मला शंका आहे. युवराज म्हणतो, तुम्ही स्वतःच्या लेकाची बाजू घ्यायची सोडून त्या मुलाची कुठे बाजू घेताय. त्यावरती आता जे तुम्ही करायला हवं होतं ते त्यानेच काम केलंय, कारण त्यानेच आपला सरकारवाडा वाचवलाय आणि आपण इथे आयुष्यावरमत राहतोय. तेवढ्यातच पिंकी आता तेथे येते आणि म्हणते की लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी झाली आहे, तुम्ही आता चला. सगळ्यांचे चेहरे असे गंभीर दिसतात म्हणून ती विचारते, काय झालं. कुणी काहीही सांगत नाही. इकडे नीरी आता रूममध्ये येते. समोर पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, म्हणून ती दिदे असं खूप जोरात आवाज देते. तेव्हा आता घरातील सगळेजण तिकडे जायला लागतात. तेव्हा पिंकी तेथे येते आणि पाहते तर अख्ख्या रूमभर तिचे आणि जेचे फोटोज असतात, रोमॅन्टिक फोटो आणि लग्नाचे देखील. रूम अगदी छान प्रकारे सजवलेली असते. तेव्हा ते पाहून आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. ती आता जोरातच ओरडते, हे काय आहे. युवराज, सुशीला, घरातील सगळेच जण तेथे येतात. एक एक फोटो करून पाहत असतात. सुशीला आता लगेच युवराजला म्हणते, तूच बघ बाबा आता हे काय आहे ना ते बघ. युवराज आता ते फोटोज रागातच काढू लागतो. त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तर पिंकीला समजत नाही नक्की हे काय चाललंय. तर आता ते सर्व फोटो पाहून सुशीला त्या संधीचा फायदाच घेते आणि म्हणते की युवराज बघ बाबा, आता तुझ्या बायकोची ही थेर, तिला तू स्वतःची बायको समजावतोस ना, पण ती कोण आहे, ती घाटवाडीची मुलगी नाही आहे, ही कोणीतरी बनावट आहे. तेव्हा युवराज म्हणतो, आईसाहेब एकदम शांत बसायचं, माझ्या बायकोबद्दल मी अपशब्द अजिबात ऐकून घेणार नाही. आणि अजून एक गोष्ट, मी त्या जेचा ना आता गळाच दाबतो, नाहीतर त्याला जमिनीत गाडून टाकतो. तेव्हा तुला काय येतं रे दुसरं, आपली कापाकापी, नाहीतर गळा दाबायचा, नाहीतर जमिनीत गाडून टाकायचं, बाकी आलंच काय तुला, तुझ्या नशिबात बायकोचं सुखच नाहीये. असं म्हणून आता सुशीला अतेताईपणा करू लागते. तेव्हा आता युवराजला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, वरून जरी देव आला ना, त्याने सांगितलं नाही जेची बायको आहे, तरी मी त्यांच्यावर विश्वास ठेवणारच नाही. काही वेळाने आता जे तेथे येतो आणि टाळ्या वाजवतो. सगळेजण आता रागात त्याच्याकडे पाहू लागतात. पिंकी आता मनातल्या मनात विचार करू लागते की हा इथे आलाच कसा काय, कारण याला तर मी गुंगीचं औषध त्या सरबतामधून दिलं होतं. हा क्षणभरही झोपलेला नाही, बेशुद्ध सुद्धा झाला नाही आणि गुंगी सुद्धा आली नाही. काय करावं याचं, हा हैवान आहे की माणूस नक्की. पिंकीलाच आता प्रश्न पडतो, नक्की काय केलं असेल आणि एवढ्या कमी वेळात एवढे फोटोज लावणे, खरंच हा माणूस आहे की नाही की भुताटकी आहे. तेव्हा आता पिंकी रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा आता त्याला आठवू लागतं की तो सरबत तो पेलाच नव्हता, त्याने ते सरबत फेकून दिलं होतं. सूरज म्हणतो, मी तुझा आता गळाच दाबतो थांब, असं म्हणून तो आता पुढे जातो आणि त्याच्यावर चवताळून धावतो. पण आता घरातील सगळेजण त्याला रोखतात.
तेव्हा आता पिंकी म्हणू लागते की काय चाललंय हे तुमचं, ही नाटकं अगोदर बंद करा, हे फोटोज कुठून मिळवले तुम्ही. त्यावरती आता तो म्हणतो अगं असं म्हणून तो आता एक एक फोटो हातात घेतो आणि म्हणतो हे पहा आपले लग्नाचे फोटोज. मग त्यानंतर लग्नानंतर तू मला लाजूनच म्हणाली होती की मला काश्मीरला जायचं आहे म्हणून, पण मी तुला काश्मीरला नाही तर पंढरपूरला घेऊन गेलो होतो आणि मग त्यानंतर पुढच्या महिन्यात मी तुला लगेच काश्मीरला सुद्धा घेऊन गेलो आणि तू मला म्हणाली होती ना ओ जामवंतराव माझ्याकडे पहा आपण असा फोटो काढू. मग हा फोटो तो होता. असं एक एक करून तो फोटो दाखवतो. पिंकी आता खूपच चिडते आणि म्हणते की तुमचं काय चाललंय हे बंद करा, हे फोटो माझे नाही आहेत असं पिंकी आता ओरडून ओरडून सांगत असते. त्यावरती आता जे जे वेड्यासारखाच करतो आणि म्हणतो पिऊ जेव्हा तुम्हाला म्हणाली होती की आपण लोणावळ्याला फिरायला जाऊ तेव्हा तिकडे फिरायला आपण थंडीमध्ये गेलो होतो. काय ती गारगार थंडी होती आणि तेथे आपण गरम गरम चहा पीत बसलो होतो. तू माझ्या मिठीत होतीस आणि मग मी तुला असं म्हणून तो आता पिंकीकडे पाहतो. तेव्हा युवराज पुन्हा एकदा त्याच्यावर धावून जातो आणि म्हणतो याला अगोदर बाहेर हाकला. तेव्हा आता जे जे म्हणू लागतो तुम्ही तर खूपच चिडताय, असं चिडणं चांगलं नाही आहे. तेव्हा आता सुशीला म्हणते हे फोटो ह्या मुलीचेच असू शकतात मला खात्री आहे आणि यांच्या बोलण्यावर माझा विश्वास देखील आहे. तेव्हा युवराज रागातच म्हणतो आईसाहेब जरा शांत बसा. अहो तुम्हाला बाहेरच्या लोकांवर एवढा विश्वासच का. त्यानंतर छबी पण खूप चिडते आणि म्हणते तुमचं हे काय चाललंय सारखं पियू पियू पियू. अहो पियू विरोधात तुम्हाला हे पुरावे सापडले तरी कुठे. आता जे जे म्हणू लागतो की तुम्ही तर मला म्हणाला होतात ना की पियू आणि तुमच्या लग्नाचे फोटो कुठे आहे, काहीतरी पुरावा तुम्हाला हवा होता म्हणूनच मी हे पुरावे तुम्हाला दिले आहेत. छबी म्हणते हे फोटो खरंच एडिट केलेले असतील आणि तुम्ही अगोदर का नाही दाखवले, आत्ताच का दाखवले. सगळेजण विचारू लागतात की खरंच तू अगोदर का नाही दाखवले हे फोटोज. त्यावरती माझ्याकडे अजून खूप फोटो आहेत, प्रायव्हेट गोष्टीसुद्धा शेअर करू शकतो असं म्हणून आता तो लगेच पिंकीला म्हणतो करायच्या का त्या गोष्टी शेअर. पिंकीला आता खूप राग येतो. तेव्हा ती रागातच म्हणते काही पण बोलायचं नाही, मी तुम्हाला असे खूप फोटो एडिट करून दाखवू का लगेच सासूबाई. तेव्हा सुशीला म्हणते त्याची काही गरज नाही, हा जे 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 बोलतोय ते खरंच आहे. तेव्हा सगळेजण आता त्याच्यावर खूप चिडतात. तर तो पुन्हा म्हणू लागतो की मी तुम्हाला आमचे पर्सनल फोटो दाखवू का, जर हे सारखे माझ्या अंगावर धावून आले ना, मला पिहूचा नवरा म्हणून घेतोय, जर सारखा माझ्यावर राग धरला तर मी हे करणारच, मी अशा प्रायव्हेट गोष्टी सुद्धा सांगेल. तेव्हा आता पिंकीला खूप राग येतो. तर आता मला यांच्या प्रायव्हेट गोष्टी आता जाणूनच घ्यायच्या आहेत असं युवराज म्हणतो. तेव्हा पिंकी आता त्याच्याकडे पाहू लागते. तुम्ही सर्वांनी अगोदर बाहेर जा असं युवराज रागातच म्हणतो. आता पिंकीला खूप टेन्शन येतं. तर मित्रांनो पुढील भागामध्ये युवराजला जे जे धमकावतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यापासून लांब राहायचं नाहीतर मी असं काही करेल ना की सांगू शकत नाही. तेव्हा युवराज त्याच्याकडे रागात पाहतो. नंतर आता बाबूसाहेब फोन करून सुशीलाला विचारतात जर तो हे सगळं खरं बोलत असेल तर आपल्या कामाचा तो माणूस आहे. त्यानंतर जे जे हॉलमध्ये येतो आणि सर्वांना म्हणतो मी पिहूबद्दल अजून एक अशी गोष्ट सांगू शकतो, ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल. आता पियूच्या डाव्या बोटाला एक मोठा तीळ आहे असं तो म्हणतो. तेव्हा सगळेजण आता त्या बोटाकडे पाहू लागतात. तर खरोखर पिंकीच्या डाव्या पायाला आता तो तीळ असतो. तेव्हा युवराजला आता खूपच राग येतो. तर पिंकीला खूप टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.